हळदीला जेवायला आलो, हळदीमध्ये जेवायला आलो. मला नाही ना. ही माझी आत्या, ही माझी मम्मी, त्यांच्या मम्मीच्या बाजूला जी आहे ती माझी आजी, त्यांची मम्मी, बरोबर ना. आणि ती जी आहेत ना ती त्या एकदम त्या ह्यांची मम्मी. अरे मी कसं दिसणार, माझं बोट पण नाही दिसणार. जुली मोबाईल मध्येच असते. ही कोण आहे ही मलाच माहित नाही कोण आहे. अजून ते चालू केले ते. हाय. होय हाय कर, हाय कर. सगळी मंडळी पण दाखव युट्यूब मध्ये. हा दिसतायत नाही काय, जेवतायत सगळे. डाळ किती सपाट नको. थांबा ना. एवढं नाही करायचं असतं. आता नवरीचं काय चालू आहे? आणि आम्ही बसलोय. आम्हाला खूप वाजलेत किती, 8 वाजले. आता इथे हळदीचा कार्यक्रम चालू आहे आणि नवरी मेकअप करते. आणि तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवलं ना, जसं की नवरीचा मेकअप चालू आहे आणि मेकअप झाल्यानंतरला ती आता रेडी होते. म्हणून मेकअप झाल्यानंतरला इकडे कसला फंक्शन होणार मग? हल्दीचा ना, फोटोशूट होणार, मग डान्स वगैरे होणार ना. फोटोशूट डान्स वगैरे सगळं स्टार्ट होणार. खूप एन्जॉय करू आम्ही, खूप मस्त डान्स करू. आणि आता खूप गडबड येते, खूप भीड आहे, खूप गडबड आहे. खूप सारे फॅमिली फंक्शन्स वगैरे आहेत, खूप सारे लोक आले आहेत. ही माझी छोटीशी फ्रेंड. ही दिसत पण नाही भांडरामध्ये. ही माझी छोटीशी फ्रेंड. आता मी चालले आपलं फोटोशूट बोलते मी. मला माझ्या पण दिमागात फोटोशूट चालू आहे. आता मी चालले मेकअप करायला. ऑलरेडी मेकअप केलाय, फक्त मला थोडंफार आयलॅशेस काय बोलतात ते, आयलायनर वगैरे लावायचे. अंधारात दिसत पण नाही. कशात ठेवलंय? मग भेटूया थोड्या वेळात. बाय. आणले का तिने पानं सांगितलं? वर्षान केलं. हाँ यूट्यूब पे सपना ब्लॉग.
इथले पडायला लागले. दीदी दीदी इथून ये ना. हे नवरीचे फोटोशूट चालू आहेत. लाईट झाली का? डीजे वाल्या तुम्ही माझी होती माझी आणि हे हळदी होती तर तोंडाला सगळं हळद लागलंय. फेस खूप माझं कसं तरी दिसतं. आता जाईल मी वॉश करेन. फोनमध्ये चार्जिंग पण खूप कमी आहे तर चार्जिंगला लावेल पहिला फोन. आणि आता तर सगळं संपले. खूप डान्स केला मी, खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली. तर मी ब्लॉग इथेच एंड करते. उद्या लग्न आहे तर उद्या लग्नाचा ब्लॉग येईल. म्हणजे माझा हळदीचा जो ब्लॉग आहे मी काढला आहे तो मी पोस्ट करेन. मग त्याच्यानंतरला हळदीनंतर लग्न आहे, मग लग्नाचा ब्लॉग पोस्ट करेन. प्लीज तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट